नमस्कार, मी प्रियंका ब्युटी टिप्स मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा चेहरा छान टवटवीत आणि चमकदार दिसावा, तेही काही घरगुती उपाय ट्राय करून, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या चॅनलवरती मी मेकअप ट्युटोरियल, साडी ड्रॅपिंग किंवा ब्युटी टिप्स असे बरेच व्हिडिओ घेऊन येत असते। त्यामुळे जर तुम्हाला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। टिप नंबर 1, रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याची सवय लावा। कारण ज्यावेळेस तुम्ही कोमट पाणी पिता त्यावेळेस तुमच्या शरीरात जे साचलेले टॉक्सिक असतात ते सहज बाहेर पडण्यासाठी मदत होते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती होतो। त्यामुळे तुमची चेहरा छान चमकदार आणि टवटवीत दिसायला सुद्धा सुरुवात होते। त्यामुळे कोमट पाणी प्यायला अजिबात विसरू नका। टिप नंबर 2, रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवा। याने काय होतं, तुमच्या चेहऱ्याचा जो थकवा असतो तो निघून जातो आणि तुमचा चेहरा फ्रेश दिसायला सुद्धा मदत होते। आणि ज्यावेळेस तुम्ही थंड पाण्याने तुमचा चेहरा धुता त्यावेळेस काय होतं, तुमच्या ज्या चेहऱ्यावरती जे ओपन पोर्स असतात ते सुद्धा बंद होतात आणि त्यामुळे तुमचा चेहरा छान टवटवीत दिसायला सुद्धा मदत होते। पण दही आणि हळद याचा फेस पॅक तर बऱ्याच जणांनी सगळ्यांनीच ऑलमोस्ट ऐकला असेल, पण त्याचे फायदे खूप जास्त आहेत। त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्हाला हळद, बेसन आणि दही टाकून एक फेस पॅक तयार करायचा आहे आणि तो तुमच्या चेहऱ्यावरती आठवड्यातून 2 वेळा लावायचा आहे। त्यामुळे काय होतं, तुमच्या जर चेहऱ्यावरती जर तेल असेल तर तेल सुद्धा ते निघून जातं आणि तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते सुद्धा कमी होतात आणि त्याच्यामुळे तुमचा चेहरा हा उजळतो। त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा तरी हळद, बेसन आणि दह्याचा फेस पॅक लावायला अजिबात विसरू नका। टिप नंबर 4, रोज तुम्हाला 8 तास तरी झोप घ्यायची आहे। ज्यावेळेस तुमची झोप कमी होते ती झोप तुमच्या चेहऱ्यावरती दिसते, म्हणजे तुमचा चेहरा पूर्णपणे डल दिसतो, तुमच्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल होतात आणि तुमचा जो चेहरा चमकदार असतो तो सुद्धा कमी व्हायला चालू होतं। त्यामुळे तुम्हाला जेवढी झोप घेता येईल तेवढी चांगली 8 तास झोप घ्या आणि त्यानंतरच तुमचं बाकी काम करा। दिवसातून 1 वेळा कुठलंही एखादं फळ खा। यामुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्यावरती टवटवीतपणा येतो। तुमच्या शरीराला जी काही जीवनसत्व पाहिजे ती सुद्धा त्या मधून येतात आणि त्यामुळे काय होतं, तुमचा चेहरा तो जो आहे तो टवटवीत चमक येते चेहऱ्यावरती आणि चेहरा छान फ्रेश सुद्धा दिसू लागतो। त्यामुळं दिवसातून 1 वेळा कुठलंही एक तुम्हाला जे आवडतं ते फळ खाऊ शकता। नंबर 6, ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर पडता त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, सनस्क्रीन लावूनच घराच्या बाहेर पडायचे। कारण ज्यावेळेस तुम्ही सनस्क्रीन लावत नाही त्यामुळे काय होतं, सूर्यप्रकाशाने तुमचा चेहरा खूप डल होतो, डाग पडतात आणि पूर्ण काळा चेहरा पडतो। त्यामुळे तुम्हाला सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर अजिबात पडायचं नाही। टिप नंबर 7, संध्याकाळी झोपताना चेहरा छान क्लीन करून झोपा आणि तुमच्या चेहऱ्यावरती एलोवेरा जेल किंवा कुठलंही एखादं मॉइश्चरायझर लावून झोपा। कारण ज्यावेळेस तुम्ही तसं झोपता त्यावेळेस ती धूळ आहे ती तुमच्या चेहऱ्यावरती बसते आणि चेहरा पूर्णपणे कोरडा पडतो, ड्राय पडतो। त्यामुळे तसंच न झोपता तुम्हाला कुठलंही एखादं छान मॉइश्चरायझर किंवा एलोवेरा जेल असेल ते लावून झोपा। याने काय होतं, तुमचा चेहरा छान हायड्रेटेड राहतो आणि तुमच्या चेहऱ्यावरती चमक सुद्धा येते। नंबर 8, दिवसातून तुम्हाला 8 ते 10 ग्लास पाणी प्यायचंय। जेवढं पाणी तुम्ही जास्त पिणार तेवढं तुमचं रक्त चांगलं शुद्ध होणार आणि त्याचाच परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार। जेवढं तुम्ही पाणी पिणार तेवढा तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो आणि टवटवीतपणा जास्त येतो। त्यामुळं जेवढं जास्त पाणी पिता येईल तेवढं पाणी पिया। या 8 टिप्स जर तुम्ही नियमित फॉलो केल्या, खूप सोप्या आणि एकदम साध्या सिंपल टिप्स आहेत, पण त्या तुम्हाला फॉलो करण्याची गरज आहे। जेवढा तुम्ही त्या फॉलो करणार तेवढाच तुमच्या चेहऱ्यावरती उजळपणा आणि चमकदारपणा जास्त येणार आहे। आय होप की आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।